रामकृष्ण हरी मित्रांनो, काल आपल्याकडे जे वासरू आलं होतं, लय बाहेर पडून चालत होतं, जे अंगावर ओढत होतं, त्याला आपण आज पण चालवण्याचा प्रयत्न केला आणि सरळ थोड्यापैकी करण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, त्याआधी उन्हाळ्याचा दिवस आहे, मग काय केलं, रोजच्या प्रमाणे 4 वासरं धुवून घेतली. सगळ्यात आधी होता शंभू, जो घाटाचा आलेला, तो जाणार आहे आता घाटाला हाणण्यासाठी त्यांच्या इकडं माघारी. तर त्याला पण धुवून घेतला आणि त्यानंतर मग जो माऊली होता, तो पण घाटाचाच आहे, त्याला पण धुवून घेतला. नंतर इंदापूरचा पण आता पूर्णपणे ट्रेन झालेला आहे सर्जा, त्यामुळे पाहुणं सर्जाला न्यायला येणार आहे, राजाला ठेवणार आहेत थोडे दिवस. नंतर अनिल शेट मोडक यांचा तुफान, त्याला मग धुवायचं काम करत होता आप्पा. सगळी वासरं आप्पानीच धुतली, आम्ही कडब्याचं व्हायचं काम चाललेलं होतं. कडब्याने लय टेन्शन दिले. मग काय त्यानंतर चालवायला घेतली, मग भैया चालवत होता वासरं, आप्पा त्याला झुपून देत होता. नंतर हे जे वाईवरनं मांगड्यांचं वासरू आलेलं आहे आपल्याकडं, ते म्हणले आमच्या घरचं वासरू आहे, काही करा, ह्याला तयारच करा. वासरू पूर्णपणे बाहेर ओढतंय, सरळ जातच नाही, तर ह्याला तुम्ही फेरे काढून द्या, सरळ करूनच द्या. त्याला आपण चालून चालून जागेवर आणणार आहे. कसं होतं, जेव्हा खांद्यावरची केस विसर वळतात, जागेवर येतं सगळं, तेव्हा वासराला पण सवय लागते आणि त्याला पण काय प्रॉब्लेम येत नाही. मग वासरू आपोआप सरळ होऊन जातं, काय टेन्शन नाही. शाण्या बाईला बरं आणलं. बघा हे वासरू काल कसं बाहेर ओढून चालत होतं, आज कसं आलं का नाही आतमध्ये. आपल्या हातात मित्रांनो काय करायचं आणि काय नाही ते. थोडेच दिवस थांबा मित्रांनो, एक 15 दिवसाच्या आतच तुम्हाला आहे ना ह्याचा पण सरळ पळालेला व्हिडिओ टाकतो मित्रांनो. बरेच लोक मला चॅलेंज करतात, ह्या बैलाला सरळ करा आणि त्या बैलाला सरळ करा. अहो तुम्ही बैलाला पूर्णपणे डागून ठेवलाय, मानाला सुद्धा त्याच्या शिरा बंद करून ठेवल्यात. असं कसं, जेवढं नैसर्गिक करता येईल तेवढं नैसर्गिक प्रयत्न करायचे मित्रांनो. आपलं बघून सगळं करण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पाठवा सगळ्यांना. जय श्रीराम.